संपूर्ण माहितीसाठी। दिल्लीतून आता आपण थेट जाणार आहोत राज्यात सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ अर्थात बारामतीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे। आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट, स्ट्रॉंग रूम उघडली आहे याचाच अर्थ काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आता बारामतीचा कौल नणंद भाऊजाईमध्ये असलेल्या लढतीत कुणाला जातोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, बारामतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, काय नेमकं होणार याची उत्सुकता आहे, काय नेमकी चर्चा सुरू आहे बारामतीमध्ये? निश्चितपणे आज सकाळी 7:30ची आता सध्याची वेळ आहे। 8 वाजता मतदान मोजणीला सुरुवात होईल। तत्पूर्वी पुण्यातील जे कोरेगाव पार्क मतदान केंद्र आहे जिथे मतमोजणी आहे त्या ठिकाणचे पुणे लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे आणि तिथे असलेली स्ट्रॉंग रूम जी आहे ती आता उघडण्यात आलेली आहे। या स्ट्रॉंग रूममध्ये या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या असतात आणि त्या ईव्हीएम मशीन आता काहीच क्षणांमध्ये मुख्य टेबलवर जातील जिथे मतमोजणी होईल आणि त्यानंतर बरोबर 8 वाजता ईव्हीएम मशीन्स उघडण्यात येतील आणि हळूहळू एक एक राऊंड जे आहे ते त्याला सुरुवात होईल। दोन्ही लोकसभेचा विचार जर केला तर पुणे आणि बारामतीच्या 20 पेक्षा अधिक राऊंड आहेत, त्यामुळे जवळपास दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। पण जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ऑफिशियल आकडा आणि ऑफिशियल सगळी जी अनाउन्समेंट आहे ती 3 वाजता होईल। पण तत्पूर्वी आता सकाळचे 8 वाजता पहिल्या राऊंडमध्ये कोण लीड घेतं, कोणाचं पारडं जड होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तुमच्याकडनं अपडेट्स